संविधानाच्या मार्गाने ही चळवळ पुढे नेणार, आता मागे हटणार नाही, असा निर्धार कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत केलाय। तर सरकारची मनमानी आता चालणार नाही असा थेट इशाराही त्यांनी दिलाय। पाहूयात। नाही, हे जरी एक गंमत जमत म्हणून सुरू झालं होतं, पण तरी मला आता इतके लोक मेसेजेस करतायत आणि ते मला सांगतायत की आपल्याला खरंच काहीतरी करावं लागेल, ही चळवळ आपल्याला पुढे न्यावं लागेल आणि ते मला म्हणताय आता मागे सरकायचं नाही। तर तुम्ही एकदम बरोबर म्हणलेले आहे की आता माझ्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे, कारण की ह्या लोकांचं म्हणणं आता मागे सरकायचं नाही, कोणताच पक्ष आपल्यासाठी काहीच करत नाहीये, सरकार आपल्यासाठी काहीच करत नाहीये, आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल। तर ही चळवळ आम्ही नक्कीच पुढे नेणार आणि नक्कीच युवकांचे मुद्दे उचलत राहणार आणि कुठं ना कुठं आम्ही ह्या सरकारला जबाबदार धरणार। तर मला भिवून नाही राहायचंय, कारण की हा माझा देश आहे, मला संविधानात काही अधिकार आहे जे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले, आणि ते अधिकार जोपर्यंत माझ्याकडे आहे तोपर्यंत मी बोलत राहणार।